हो की नाही? त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे त्या वाजवायच्या. काही काही माणसं तर नुसती मड्याला बसल्यावानी बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी आलोय, तू उपकार समज मी रोज येत नाही, तू बोल. एक ऍटिट्यूड आहे माहिती आहे, एक ॲरोगन्स आहे. असं कीर्तन ऐकण्यात मजा नाही रे. कीर्तन श्रवण करावं दादा, ऐकावं नाही. कीर्तनाचा शब्द ना शब्द कळावा, कारण ही कीर्तनं आमची नाही आहेत, आम्ही उष्टावळ सांभाळतोय. ही संतांची रचना आहे, आमचा काही एक अधिकार आणि लायकी नाहीये. आम्ही जर तुम्हाला सांगतोय ते त्यांच्याकडनं आलेलं आहे आणि संतांनी सांगावं, आपण जीव घाण टाकून ऐकावं आणि ते पाळावं. काही कमी नाही पडत आहे. म्हणून सामर्थ्याने कीर्तन बिंदास. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. चुकून त्याला जर कळलं कीर्तनाच्या मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणेन लई संतीन आली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढतो. शेवटी हे कलियोग आहे का? वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तन करणारी नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी कपड्याचा आकार छोटा करून चपल्या घालून चपात्या लाटते ती मात्र हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली लोकांनी. हे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा, हरकत नाही. चाणक्य सांगतात हे असंच जग आहे. इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? बोलत जा.